नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आज अनेकांच्या आयुष्यात सगळ्यात मोठी समस्या आहे ती म्हणजे अतिविचार. अतिविचारामुळे आपण सतत काळजीत असतो. ही काळजी पोखरते आपल्याला आणि मग आपण नैराश्यात जातो, मानसिक आजारांना बळी पडतो. विचार करणं वाईट नाही. शास्त्रज्ञ, संशोधक, लेखक, अभ्यासक विचार करतात. कधीकधी ते कामासाठी अतिविचारसुद्धा करतात, पण त्यांच्या विचारांची दिशा ही योग्य असते. आपलं काय होतं माहिती आहे, आपण चुकीच्या दिशेने विचार करतो आणि अस्तित्वात नसलेल्या गोष्टींबद्दल खूप काळजी वाहत बसतो. एक धनिक गुरूंजवळ गेला आणि त्यांना म्हणाला, गुरुदेव, विचार करून करून माझं डोकं भणाणून जातं अगदी. ते थांबवण्यासाठी ना काहीतरी उपाय सुचवा. गुरुदेवांनी काय केलं माहिती आहे, त्याच्या हातात एक चमचा दिला आणि त्याला घेऊन समुद्र किनाऱ्यावर गेले. धनिकाला वाटलं की गुरुजी आता आपल्याला काहीतरी मंत्र सांगतील. बराच वेळ ते सागरी लाटांकडे बघत होते. धनिक गुरुदेव काय म्हणतात हे ऐकण्यासाठी आतुर होता. एका क्षणी ते त्याला म्हणाले, वत्सा, हा समुद्र तुला दिसतोय ना, तो तुला हातातल्या चमच्यानं वेचत विरुद्ध बाजूला आणायचा आहे. तसं केल्यानं तुझे विचार आपोआपच संपतील. हे ऐकून धनिक चक्रावला. म्हणाला, गुरुदेव, हे कसं शक्य आहे? अहो, इवल्याशा चमच्यानं हा समुद्र काही इकडचा तिकडे हलणार आहे का? यावर हसत गुरुदेव म्हणाले, वत्सा, एवढं कळतंय ना तुला? मग या समुद्राकडे बघ. अरे, विचारांचा सागर असाच आहे. त्याला भरती ओहोटी येत राहणार. तू चमचा चमचा प्रयत्न सुरू कर. समुद्र नाही तर किमान तळ तरी साठेल. म्हणूनच अतिविचार करणं सोडून दे आणि स्वतःला कामात गुंतवून घे. श्रोते हो, या छोट्याशा बोधकथेवरून आपल्याला हाच संदेश मिळतो की नुसता विचार करून उपयोग नाही आहे. म्हणजे जर काही करायचं असेल तर त्याला विचार करून फक्त उपयोग नाही आहे, तर त्याला कृतीची जोड द्यायला हवी. विचारांना बांध कोण घालणार? कारण कधीकधी असं होतं ना की अस्तित्वात नसलेल्या गोष्टींचा आपण खूप विचार करतो. एखादी गोष्ट घडणार असेल तर मग ती नकारात्मक कशी घडू शकते यावर आपण जास्त विचार करतो. शेकडो विचार येतात, त्याला शेकडो फाटे फुटतात आणि मग ही अखंड विचारांची साखळी सुरू राहते मनामध्ये. मग ती आपल्याला अस्वस्थ करते, बेचैन करते, आपली झोप उडवते. हे सगळं होतं, पण यातून निष्पत्ती काय होते? शून्य. म्हणूनच जर समजा कुठलंही कार्य हातात घ्यायचं असेल तर त्याचा अतिविचार करण्यापेक्षा कृतीवर जास्त भर द्यायला हवा आणि निरर्थक गोष्टींविषयी, नकारात्मक विचारांविषयी अतिविचार करणं हे टाळायला हवं. मग आता हे विचार थांबवायचे कसे? विचारांना काही चालू बंद करण्याचं बटन नाही, ते सुरूच राहतात. आणि कोणी आपल्याला असा सल्ला दिला की नको फार विचार करू किंवा नका फार विचार करू, पण तो सल्ला काही आपण आत्मसात करत नाही. विचारांना आणखी 4 चाकं जोडली जातात त्याच्यानं आणि मग विचारांची गती वाढते. मग प्रश्न पडतो की विचार करणं चांगलं की वाईट? आता विचार करणं ही चांगली बाब आहे, पण अतिविचार करणं हे वाईट. विचार साखळीचा मध्य कसा गाठावा? तर मग विचारांची दिशा आपली योग्य आहे की अयोग्य आहे हे आधी आपण ठरवायला हवं. आपल्याला ना चांगला आणि वाईट याच्यातला फरक कळतो ना. आपण आपल्या वैयक्तिक रागालोभापायी विचारांकडे तटस्थपणे बघणं विसरतो. मग आता ही कला आपण अवगत करायला हवी. म्हणजे काय होईल तर आपल्या विचारांचं संतुलन होईल. आपल्याला वाटतं की आयुष्यातले प्रश्न संपले म्हणजे हे अतिविचाराचं चक्रही थांबेल, पण तसं नसतं. कारण दर दिवशी नवे प्रश्न निर्माण होतच राहणार आहे. मग या प्रश्नांची उकल काढत बसण्यात
आणि त्यावर अतिविचार करण्यात आपलं आयुष्य वाया घालवायचं का? मग प्रश्न सोडून द्यायचे का? दुर्लक्ष करत जगायचे का? तर नाही, फक्त विचारांची दिशा बदलायची. आणि केवळ सकारात्मक दृष्टिकोन नाही उपयोगाचा यासाठी, तर त्यासाठी सगळ्यात आधी गरज आहे ती स्वीकृतीची. वस्तुस्थिती आपण स्वीकारली पाहिजे. वास्तवदर्शी अपेक्षा ठेवल्या पाहिजेत. म्हणजे मग अपेक्षाभंग होत नाही आणि मग अतिविचारांना खतपाणीसुद्धा मिळत नाही. आता हे विचार 2 प्रकारचे असतात, एक प्रश्नार्थक आणि दुसरे पर्यायात्मक. प्रश्नार्थक विचार न थांबणारे आहेत. त्यांचा विचार करून काहीच हाती लागत नाही. पण या उलट एखाद्या संकटावर मात करण्यासाठी किंवा एखादा प्रश्न सोडवण्यासाठी आपण पर्यायांचा विचार करायला जेव्हा सुरुवात करतो ना, तेव्हा प्रश्नांचा गुंता आपोआप हळूहळू सुटायला लागतो. म्हणूनच आपल्याला पर्यायांचा विचार करून प्रश्न मार्गी लावायचे आहेत आणि पर्यायानं आपलं आयुष्यही. मग आज विचार करूया, आपल्या विचारांची दिशा ठरवूया. स्वीकृती आणि सकारात्मकता या दोन्ही गोष्टींचा अवलंब करून प्रश्नांचा पर्याय शोधण्याचा प्रयत्न करूया. काय पटतंय ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.